नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बातम्यांची सुरुवात शुभ समाचारानं करूया। पंचायत राज पुरस्कारमध्ये महाराष्ट्राची उज्ज्वल कामगिरी। महाराष्ट्र शासनाला 6 पुरस्कार मिळाले। महाराष्ट्रातील 6 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार। 2022 ते 2024 काळातील कामांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राचा सन्मान। आता बातमी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या देवाभाऊची। कोपर्डी अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ। देवाभाऊनं आधी न्याय मिळवून दिला आणि आता भावाचं कर्तव्य देखील पार पाडलं। पाहूया यावर एक मीडिया रिपोर्ट। महत्त्वाची घडामोड आहे। कोपर्डी अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला फडणवीसांची साथ आहे। 8 वर्षांनंतरही मुख्यमंत्री फडणवीसांची पीडित कुटुंबाला साथ आहे। पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यात फडणवीस दाखल झालेले आहेत। तर या लग्न सोहळ्यात पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। माननीय दरेकर साहेब, माननीय राम शिंदे साहेब, माननीय कटके साहेब, आलेले सर्व सन्माननीय राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून आलेले सर्व नेते मंडळी, आलेले सर्व आमच्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ आणि सर्व आलेल्या लोकांचे मी वराळ आणि सुत्रिक परिवाराच्या वतीने या शुभविवाहाला स्वागत करतो। सगळे आल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। कोपर्डीच्या पीडितेच्या बहिणीच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावलेली। 8 वर्षांनंतर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांची पीडित कुटुंबाला साथ असल्याचं दिसतंय। फडणवीस या विवाह सोहळ्यात दाखल झालेले आहेत। याच ठिकाणी मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 6व्यांदा घेतली विधानसभा आमदारकीची शपथ। एक नजर या शपथविधीवर। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी 4थ्यांदा शपथ घेतली। आपली बातमीच्या माध्यमातून माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांचे अभिनंदन। मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री जाधव भास्कर भाऊराव। आज अर्थातच 9 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशनाचा 3रा आणि शेवटचा दिवस होता, ज्यात विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली। भाजपा नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे। तर आपली बातमीच्या माध्यमातून माननीय राहुल नार्वेकरजी यांना शुभेच्छा। शरद पवार साहेब प्रदीर्घ अनुभवी असलेले नेते आहे। त्यांनी झालेला पराभव स्वीकारावा। लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल अशी कार्यवाही त्यांनी करू नये अशी अपेक्षा कोपर्डी येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। शरद पवारांनी सवाल केला की जनता काय म्हणते आम्ही काही ऐकू नये। त्यांनी जनतेचं ऐकावं, कार्यकर्त्यांचं आणि खोटं सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये। शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे। जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे। विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे। कारण 50 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत। अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो। मला विश्वास आहे की निश्चितपणे काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली कदाचित ते असं वागत असतील, पण मनातनं त्यांना देखील माहिती आहे
की जी काही कारण असतील पराभव झालेला. महाविकास आघाडीला जर EVM वर शंका असेल ना तर EVM वर निवडून आलेल्या त्यांच्या सर्व नेत्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुंबईत माध्यमांशी बोलताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं, असा आहे हा खोटारडेपणा आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. निवडणुकीमध्ये खरं तर आता लोकसभेचे 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे. मग ते महाविकास आघाडीचे 31 खासदार त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना. तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले. मग महाविकास आघाडीचे जे लोक EVM वर निवडून आले, EVM वर जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. या संघटनांना अनेक देशांमधील अस्थिर शक्तीकडून निधी मिळत आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, इसको आधिकारिक तौर पर जिन्होंने कहना चाहिए वो कहेंगे, लेकिन जो मैंने महसूस किया वो मैं आपको कहना चाहता हूँ. ये जो भारत जोड़ो के नाम से 160-180 संगठनाएं साथ में आई थी, इनमें से कई संगठनाएं ऐसी है कि जिनका फंडिंग चेक किया जाना चाहिए. जिनका फंडिंग ये फॉरेन फंडिंग है और ऐसे तत्वों से आ रहा है जो दुनिया के कई देशों में डिस्टेबलाइजेशन का काम कर चुके हैं, डिस्टेबल करने का काम कर चुके हैं. ऐसी सारी संस्थाओं को एक साथ करके, और आप देखिए उस समय कई फॉरेन मीडिया ने भी एक बहुत ही कलर्ड रोल प्ले किया. कलर्ड महाराष्ट्र में भी बहुत ही कलर्ड रोल प्ले किया. तो ये तो 1+1 2 हमको ध्यान में आता है. अब इसको आधिकारिक तौर पर जिन्होंने कहना चाहिए वो कहेंगे. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये पुण्यातील आपल्या येरवडा भागातील चंद्रकांत कुहाडे यांच्या बोन मेरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी 5 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल कुहाडे कुटुंबियांनी माननीय देवेंद्रजी यांच्याशी फोनवर संवाद साधून आभार व्यक्त केला. साहेब नमस्कार. साहेब तुम्ही काल मुख्यमंत्री झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या पुण्याच्या चंद्रकांत कुराडे म्हणून पेशंट आहे त्यांना 5 लाखाची मदत जाहीर केली मदत. त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीने आपलं आभार मानतो. त्यांची पत्नी आणि मुलगा शेजारी आहे. मी स्पीकर फोन लावतो, त्यांना आभार व्यक्त करायचे आपल्यासोबत. हॅलो, नमस्कार देवेंद्र फडणवीस. हा, मी यश कुराडे बोलतोय, त्यांचा मुलगा. तर तुम्ही मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमचे कुराडे कुटुंबाकडनं. काही चिंता करू नका, आम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आणि ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजे. त्याकरता पुढेही काही अडचण आली, काही मदत लागली तर संकोच करू नका. जगदीश भाऊच्या सुनवाईशी संपर्क करा. आपण सगळी मदत करू. ते ठीक होतपर्यंत सगळी मदत आपण करू. धन्यवाद सर. नमस्कार. तुमची आमची भाजपा सर्वांची. तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचं सदस्य व्हायचंय का? तर आजच 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचं. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.